जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा मी अध्यक्ष योगेश सुपेकर सर्व पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना आपलं हे फाउंडेशन गेले 5 वर्ष कलाकारांसाठी खाना ते दवाखाना, कलाकारांची 10 लाखाची पॉलिसी असेल, कलाकारांच्या हाताला काम खिशाला दाम असेल, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं असतील, म्हाडाच्या सदनिका त्याचे फॉर्म भरून देण्याचं कार्य असेल, अशा प्रत्येक शासकीय योजना कलाकारांपर्यंत अत्यंत छान पद्धतीने पोहोचवण्याचं काम आणि कलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरता प्रामाणिकपणे आम्ही कार्यरत आहोत। यंदा आपल्या फाउंडेशनचा 5वा वर्धापन दिन सोहळा आहे। बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सव सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी सुरू होऊन रात्री 12 वाजता संपेल। ज्या दरम्यान सुरुवातीलाच रंगमंचाचं पूजन, नटश्रेष्ठांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होईल। 10:30 वाजता स्वामी ओम गोंधळी संच, आम्ही गोंधळी परिवार लोककलेचा पारंपरिक कार्यक्रम सादर करतील आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गाजलेला अस्मिता महाराष्ट्राची लोकसंस्कृती नटलेला कार्यक्रम त्या ठिकाणी दुपारी 12 वाजता सादर होईल। त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये संस्थेचे सभासद आणि माननीय पाहुणे त्यांच्या कुटुंबियांकरता स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे फाउंडेशन काहीतरी वेगळं पण देतं म्हणून ते प्रेक्षकांना आणि कलाकारांना भावतं। तर ज्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आहे कलेमध्ये, अशा कलेच्या विविध घटकातील योगदान देणाऱ्या कलावंताचा आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो। यंदा आपण चित्रपट क्षेत्रामध्ये दिग्दर्शन, निर्माता आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना जीवन गौरव हा पुरस्कार देणार आहोत। त्यांची भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक पथक, ढोल ताशा पथक आणि बँड यांच्या सोबतीनं ओंकारेश्वर ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आपण काढणार आहोत। त्या मिरवणुकीमध्ये संस्थेचे सर्व कलावंत सभासद पारंपरिक पेहराव्यामध्ये सहभागी होतील आणि ती मिरवणूक वाजत गाजत बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी 5:30 वाजता पोहोचेल। सायंकाळी 6 ते 8 या वेळामध्ये या संस्थेच्या वतीनं जीवन गौरव तसेच कलेच्या विविध घटकामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कलाभूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। त्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते तर पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाजी नेवरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण हा पुरस्कार सोहळा संध्याकाळी 6 ते 8 या वेळात साजरा करणार आहोत। त्यानंतर रात्री 9:30 ते 11:45 या वेळामध्ये 90च्या दशकातील गाजलेल्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम संस्थेचे सर्व सभासद त्या ठिकाणी सादर करतील। असा एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आहे। कलेच्या घटकामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं गेलं, दिग्दर्शक गजेंद्रजी आहिरे आणि श्यामचाई अशा अनेक सिनेमांना राष्ट्रीय इंटरनॅशनल पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत अशा प्रसिद्ध निर्माती अमृता राव यांच्यासह चित्रपटामध्ये योगदान देणाऱ्या दीप्ती धोत्रे, मालिकामध्ये योगदान देणाऱ्या अभिनेत्री बिग बॉस फेम मेघा धाडे मॅडम, मालिका लेखन म्हणजे मधुसूदन कालेलकरांचे चिरंजीव अनिलजी कालेलकर यांना आपण लेखन विभागामध्ये पुरस्कार देत आहोत। नाटकामध्ये आपण जुन्या उषा चव्हाणांपासून अनेक सिनेमे, दादा कुणकेनी, विच्छा माझी पुरी करा या सगळ्यांमध्ये योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र डोंगरे यांना नाटकाच्या विभागातून पुरस्कार आपण देणार आहोत। तसेच युवा अभिनेत्री अश्विनी थोरात, त्याचबरोबर या नाटकाचं व्यवस्थापन करणारी जी मंडळी आहे त्यातून गिरीश गोडबोले यांना आपण नाट्य व्यवस्थापन, तर महाराष्ट्राच्या लोककलेच्या माध्यमातून किंबहुना उमप थिएटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रबोधन मनोरंजन करणारे ज्येष्ठ गायक नंदेशजी उमप यांना लोकधारा लोककलेतून आपण पुरस्कार देणार आहोत। लोकधारा विभागामध्ये कावेरी घंगाळे यांना नृत्य विभागातून पुरस्कार आहे। तर जवळजवळ या महाराष्ट्राच्या लोककलेतील अगदी वासुदेव गोंधळीपासून तर अगदी भालदार चोपदार या सगळ्यांचा अभ्यास ज्यांनी केलाय आणि या सर्वांवरती जे कला सादर करतात असे लोककलावंत मंदार परळीकर यांना आपण लोककलेतून पुरस्कार देत आहोत। आपण पाहत आहोत की पूर्वापार असलेली कला तमाशा आहे। तमाशा क्षेत्रातून काळूरामजी कांबळे ढोलकी वादक आहेत। तमाशा फळ मालकांचा तर सगळीकडेच कौतुक होतं, पण जे सहकलाकार आहेत, वादक आहेत, ते नेमकं दुर्लक्ष राहतात, पण आमच्याकडून ते सुटलेले नाहीत
आम्ही ढोलकी वादक काळूराम कांबळे यांना सन्मानित करणार आहोत. संगीत बारी जो भाग आहे तर संगीत बारीचं सुद्धा योगदान आहे. तर संगीत बारीमध्ये जे तबला वादक आहे मुकुंदजी कोरे यांना आपण संगीत बारीतून पुरस्कार देत आहोत. व्यावसायिक लावणी यामध्ये योगदान देणाऱ्या कादंबरी कुडाळकर यांना सुद्धा आपण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. तर व्यावसायिक लावणी ढोलकी वादक दीपक गुजर, अगदी सुरेखा पुणेकरांपासून तर अनेक बॅनर्सला ज्यांनी वाजवल्याचा जुना जाणता ढोलकी वादक आहे. त्या पण काही कारणामुळे दुर्लक्षित राहिल्या, पण आपण त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम या फाउंडेशनचं आहे. दीपक गुजर यांना आपण पुरस्कार देत आहोत. ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये अगदी मेलडी मेकर्स पासून ज्यांनी किशोरदांपासून सगळ्यांसोबत गायलंय असे विजयजी केळकर यांना आपण ऑर्केस्ट्रामधून गायक म्हणून पुरस्कार देत आहोत. तसेच युवा आपण काय केलं, एकदा एक ज्येष्ठ एक युवा, कारण पुरस्कार ऐन उमेदीच्या काळात मिळाला तर कलाकार अजून प्रोत्साहन देऊन त्याला पुढे काम करू शकतो, म्हणून अशांना ऐन उमेद वाढवावी म्हणून काही युवांना सुद्धा आपण पुरस्कार देत आहोत. ज्यामध्ये नम्रता देशपांडे आहेत, आपले सांगलीमध्ये 80 सभासद आहेत, त्यातून अविनाश इनामदार फार जुने तिथले संगीत संयोजक आहेत, त्यांना पुरस्कार देत आहोत. हल्ली आपण पाहत आहोत की होम मिनिस्टर जे सगळीकडे चालतात त्या होम मिनिस्टरच्या ज्यांनी पुण्यातून सुरुवात केली एक कार्यक्रम घ्यायला, त्यापैकी संदीप पाटील आहेत, तर त्यांना आपण होम मिनिस्टर विभागातून पुरस्कार देत आहोत. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये साऊंड हा गोष्ट फार महत्वाची असते बॅकस्टेज, की त्यांच्याशिवाय आपण काही करू शकत नाही, पण ते कुठे दुर्लक्षित राहू नये याची काळजी गेले 4 वर्ष फाउंडेशन घेत आहे. म्हणून स्वर्गीय गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड इंजिनियर साऊंड विभागाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पप्पू शहा यंदाचे मानकरी आहेत. तर लाईट म्हणजे प्रकाश योजनेमधून दीपक भुयारकर आहेत. नेपथ्य विभाग की कृष्णा शिंदे यांना देत आहोत. की जेव्हा किशोर कुमारांचा कार्यक्रम असायचा तेव्हा ते हक्काने विचार कृष्णा कुठे, त्याने ताट केल्यानंतर बरोबरच किशोर कुमार जेवायचे, असे सर्वांचे लाडके कृष्णा शिंदे त्यांना आहेत. हल्ली पाहत आहोत की आपल्या लोकरंजनातून रीलच्या माध्यमातून प्रबोधन करणारे काही निवडक चांगले रील स्टार आहेत, त्यातून अथर्व सुदामे आहेत, त्यांना आपण हा पुरस्कार देत आहोत. आणि पुण्यामध्ये काही मोजके सुरुवातीला 3 स्टुडिओ होते रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यानंतर हळूहळू ते वाढत गेले. म्हणजे मोहन कुमार भंडारींचा मॉम असेल, त्यानंतर जॉन म्हणून होते त्यांचा एक स्टुडिओ होता, जुना स्टुडिओ होता आणि रिदम स्टुडिओ. तर त्यापैकी रिदम स्टुडिओ जो आहे तो अजूनही चालू आहे, म्हणून त्यांना आपण पुरस्कार देत आहोत. चंद्रशेखर येल्लारपूरकर. आपण पाहत आहोत की कलाकारांचं पत्रकारांचं अटूट नातं आहे. शेवटी पत्रकारिता सुद्धा एक कला आहे आणि जे वृत्त निवेदन करतात ती सुद्धा एक बोलण्याची कला आहे. म्हणून पत्रकार बंधू भगिनींच्या आग्रहास्तव आपण यंदा वृत्त निवेदन विभाग मिलिंद भागवत यांनी अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये काम केलेलं आहे, तर संवादक म्हणून मिलिंद भागवत यांना आपण पुरस्कार देत आहोत. तर 250हून अधिक सिनेमांचं जे PR करायचे, प्रसिद्धी करायचे, अनेक महोत्सव जे आयोजित करायचे, असे प्रसिद्धी मीडिया जे आहे, इव्हेंट मॅनेजमेंट, लीड मीडिया ग्रुप, विनोदजी सातव आणि अश्विनीजी तेरणीकर यांना आपण त्या दिवशी या सर्व मान्यवरांना 6 ते 8 या वेळामध्ये पुरस्काराने सन्मानित करत आहोत. एकूण 28 पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील. अत्यंत शिस्तबद्ध छान हा सोहळा होणार आहे आणि या 1 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. सर्वांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा. जे काही या न्यूजचे प्रतिनिधी आहेत, ओनर्स आहेत, त्यांनाही मी आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा. धन्यवाद.